असं म्हणतात, आयुष्यात खूप कठीण परिस्थिती येते, पण ती कठीण परिस्थिती आपल्यालाच पार करायची आहे ना, की दुसरं कोण येणार आहे? जर मी प्रयत्नच केले नाही, जर मी काही हालचालच केली नाही, तर माझी परिस्थिती कशी दूर होईल? मी माझ्या कुटुंबाला कसं चांगलं ठेवू शकते, हे तितकंच महत्त्वाचं आहे ना. जेव्हा तुमचं त्या गोष्टीमध्ये असं कोणती गोष्ट त्या होत नाही आहे, त्या प्रयत्न महत्त्वाचे असतात. पण काही ना कधी कळत नाही. चाललंय ना, 2 वेळेचं आपण जेवण देतोय ना, बाकीच्या इतर गोष्टी नाही मिळाल्या तरी चालतील, आपण 2 वेळेचं जेवण देतोय ना, यात खूप मोठेपणा असतो. खूप म्हणजे खूप मोठेपणा वाटतं त्यांना. तेव्हा समोरच्या माणसाला आणि हे आठवतात. व्यवहार करताना व्यवहारात कठीण प्रसंग, पण त्या कठीण प्रसंगाला सामोरं जाताना कसं जायचं, काय करायचं, कोणत्या गोष्टी कराव्या लागतात, आपण कुटुंबाला कसं ठेवू शकतो, किती चांगल्या प्रकारे ठेवू शकतो, याकडे लक्ष असायला पाहिजे. मी म्हणत नाही की व्यवहारासाठी जे कमवण्याचं साधन आहे ते एकट्यानेच करावं. संसार जर नवरा बायकोचा असेल तर नवरा बायकोने एकमेकांना हातभार लावायला पाहिजे. त्यासाठी मुळात त्या गोष्टी ते सगळं व्यवस्थित एकमेकांना सपोर्ट करावा लागतो. मला ही गोष्ट जमत नाही आहे म्हणून मी ह्या गोष्टीला इग्नोर करून मी स्वतःच त्या धुंदीमध्ये चालली आहे, अजिबात नसतं. समोरचा किती दुःखात आहे, समोरचा किती सुखात आहे, समोरच्याला आपण किती सुख देतोय, किती दुःख देतोय, हे तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही जर आपल्याच भ्रमात असाल, आपल्याच विश्वात असाल, तर हे चुकीचं आहे ना. एखादा माणूस तुमच्या सोबतीने चालला आहे, याचा अर्थ असा नाही तो घरात फक्त 2 वेळेचं जेवण जेवायला आलाय. जे काहीतरी स्वप्न तो तुम्हाला म्हणत नाही आहे की तुम्ही पूर्ण करा, तो स्वतःही पूर्ण करू शकतो. त्याला फक्त सपोर्ट करा. सपोर्ट इन द सेन्स प्रत्येकाला माहिती आहे, सपोर्ट म्हणजे फक्त पैशाचाच नसतो, सगळ्या गोष्टीचा असतो. कारण या सगळ्या गोष्टी जेव्हा होत नाही